नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा आपलं स्वागत. बघा मित्रांनो, आपण आपल्या कोकणातल्या गावी आहोत. आपलं घर आहे. आणि मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कातळशिल्प सापडलेली आहेत. त्यामध्ये बारसूची कातळशिल्प असतील किंवा राजापूरमध्ये देवाचे गोठणे येथील कातळशिल्प असतील, त्याचप्रमाणे गणपतीपुळेची कातळशिल्प असतील. अशाच प्रकारे मित्रांनो, आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये कांटे गावाच्या सगळ्या कातळशिल्पे आहेत. आणि आज आपण तिकडे जाणार आहोत. कांटे गावच्या कातळशिल्प, आपल्या गावाचं नाव गुडेघर आहे आणि बाजूच्या गावामध्ये कांटे, जंगलामध्ये ती डोंगराला कातळशिल्पे आहेत. तिकडे आपण जाणार आहोत आज. तर एकंदरीत तिकडच्या कातळशिल्पांचा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जो नवीन एक विषय आहे, ज्या आपल्या नवीन पिढीला माहितीच नाही की आपल्या डोंगरात देखील कातळशिल्प आहेत, हा विषय आज आपण घेऊन येणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये, तुमच्या गावामध्ये कुठे आणखी तुमच्या माहितीमध्ये कातळशिल्प वगैरे असतील तर ते देखील तुम्ही सांगा आम्हाला. चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओ पाहिजे. तर मित्रांनो, निघूया आपण. आता आपली गँग सर्व तिकडे तयार झालेली आहे. चला आता बघा, आपण निघतो. इकडे बघा, गाड्या आहेत आपल्या. आपण गाडी घेऊन जाणार आहोत. अर्ध्यावरती रोड जातो बघा. इकडे श्रेयस आहे आपल्यासोबत. काय कर, यशू आहे आणि प्रफुल्ल बघा. ही गाडी प्रफुल्ल चालवणार आहे. प्रफुल्ल घरी निघायला गेला आहे. आणि आपण हे जाणार बघा. आपल्याला त्या जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. आपण गाड्या अर्ध्यावर ठेवून जाणार आहोत. बघा, इकडे बॅग वगैरे घेतल्या, पाणी वगैरे आहे, तहान लागेल आपल्याला. आणि ही आपली गाडी आहे. आणि बघा, आपले ड्रायव्हर तयार झालेत. आता आपले एक ड्रायव्हर यशू आणि श्रेयस एक त्याच्यातून वाट बघतो. त्याला निघणार आहोत आपण. बघा, आपल्या गाड्या तयार झालेत बघा, पाहू शकतो आपण बघा. आणि आपला ड्रायव्हर देखील आलेला आहे. आणि आपण या गाडीवर बसणार आहोत. ते दोघे त्या गाडीवरती आहेत. चला निघतोय आपण. चला, हां चला. आपण निघाले बघा गावातून आता. अको बघा, हा रोड कांटे रोड आहे. आणि हा इकडे गेला पनवेलीला. आपण या रोडने कांटे रोडने निघालो आता. चौकात चला. बघा मित्रांनो, आता आपण आलो या रोडने, कच्च्या रोडने. बघा, गाड्या इकडे थांबवल्यात. रस्ता खूप खराब आहे मित्रांनो. बघा, आमची गँग, आपले ड्रायव्हर सगळे. आणि बघा, आपल्या गाड्या इकडे आपण आंब्याच्या सावलीमध्ये लावलेल्या आहेत. आणि आता आपण इथून चालत जाणार आहोत. रस्ता खूप कच्चा आहे. आणि गाड्या आमची येतानाच आमची गाडी 2-3 वेळा बंद पडली. बघा, आमचे ड्रायव्हर. आणि आता आपण जाणार आहोत बघा. हा मित्रांनो, बघा, आपला गाव आपण तिकडून आलो. तो बघा, तिकडून आपण गावातून आपण आलो. आधा डोंगरावरती आता आपण आपला अजून 20% देखील प्रवास झालेला आहे. आणि आतून पुढे प्रवास आहे बघा. आणि आपण आता कच्च्या रोडने जाणार आहोत बघा. वरती जायचं आपल्याला. असा हा कच्चा रोड आहे बघा. इकडे रस्ता भरपूर खराब असल्यामुळे गाड्या आम्ही इकडे लावल्यात बघा. पूर्ण हा रस्ता बघा खूप खराब आहे. त्याच्यामुळे आता आम्ही या पायवाटे, हा जो कच्चा रस्ता आहे त्याच्याने आम्ही जातोय तिकडे कातळशिल्पांच्या तिकडे. आता आपण वरती गेल्यानंतर आपण मला दाखवणार आहोत पुढील दिवसभरचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, आपण आता रोडवरून वरती आलोय बघा. एक दम टाकला एकदा बघा, घामाघूम झाले सर्व. चालत चालत आलो बघा इकडून. आणि आता आपल्याला पूर्ण या पुढे जायचं आहे. तिकडे कातळशिल्प आहे बघा. आता मित्रांनो, हा जो रान आहे, हा जंगल,
पाहू शकतो आपण, याला आमच्याकडे मार्ग बोलतात. आपण मार्गावरती आलेलो आहोत. चला आता निघूया पुढच्या पडावाला आपण प्रवासाला. निघतोय बघा इकडून. आता आपण इकडून चालत जाणार आहोत. बघा मित्रांनो, आता आम्ही चालतोय बघा. हा इकडे सपाट आहे. आम्ही इकडे गुरं ब्राह्मले सपाटाला म्हणतात. पाहू शकतो बघा हा सपाट. आणि बघा हा पूर्ण कातळ आहे मित्रांनो. कातळ शिल्प ही सड्यांवरती असतात, कातळात असतात गावांच्या. आपण पाहिली कोकणामध्ये अनेक ठिकाणी कातळ शिल्प हे आढळलेले आहेत. राजापूर तालुक्यामध्ये देवाचे गोठणे असेल किंवा गणपतीपुळे असेल, यांसारख्या अनेक ठिकाणी ही कातळ शिल्प डोंगराला सापडले आहेत, कातळ सापडले आहेत. आणि आपल्या देखील ह्या कांटे गावामध्ये हा जो कातळ आहे मित्रांनो, ह्या कातळाला देखील कातळ शिल्प आहेत. अनेकांना ती माहीत नव्हती. एक रहस्य आहे ते. तर आज आपण ते पाहायला जाणार आहोत. आणि आता आम्ही निघालो बघा. थोडी दमछाक झाली, गाडी अर्ध्यावरती आली, रस्ता खराब असल्यामुळे आम्ही ठेवून आलो. आणि बघा आता हा पूर्ण कातळ परिसर आहे सर्व. आणि या कातळाला ही कातळ शिल्प आहेत. बारसू असेल रत्नागिरीमधील, त्या देवाचे गोठणे याप्रमाणे ही कातळ शिल्प आहेत. आणि मित्रांनो, हा जो परिसर आहे ना, याला आमच्याकडे मार्ग म्हणतात. इकडे गुडेघर असेल खाली, त्यानंतर तिकडे पन्हळी, जावळे, आंबवली, कांटे, कातळकोण, रानवली या 5-6 गावांच्या मध्ये हा टेंब्यावरती उंचावरती हा स्पॉट आहे किंवा हे जंगल आहे, रान आहे बघा. हे कातळ आहे. आणि या कातळाला ही कातळ शिल्प आहेत. आज आपण जाणार आहोत, शोधणार देखील आहोत. बघूया, व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ थोडा मोठा देखील होईल, पण खूप छान अशी माहिती भेटणार आहे आपल्याला याच्यामधून. तर आपण अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आता बघा चालतोय आम्ही. आमच्या ड्रायव्हरांचा घाम निघालेला आहे गाडी चालवता. बघा, श्रेयश आहे, यश आहे आणि प्रफुल्ल आहे आणि मी आहे. स्वतः आम्ही 4 जण आलोत. आणि आता निघालोय बघा. या कातळाने चालतोय. मस्त मजा येते. एक विशेष आनंद देखील आहे. दमलोय देखील, पण असा थकावा वाटत नाही, कारण काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे मला. तर चला जाऊया पुढे पुढे या कातळाने. बघा मित्रांनो, आपण चालताना आपल्या इकडे हे बघा पाणी देखील असावं लागते बघा. उंचा होते बघा. हा खड्डा आहे आणि बघा इकडे ओलावा आहे, पाणी देखील आहे लागतो इकडे. बघा ही काठी देखील ठेवलेली आहे इकडे. आणि ही खोल अशी आतमध्ये जायला आहे अशी आहे बघा. पाहू शकतो आपण इकडून का बघा. बघा हा पाणी देखील असतो कातळामध्ये. चला आपण पुढे निघतोय. तर बघा मित्रांनो, आपण हे टॉप भागाला आहोत बघा. मी मगाशी म्हटलो की तिकडे खाली आंबवली गाव आहे बघा. तो तिकडे दूर अरबी समुद्र दिसतोय त्या ढगांकडे. आणि तिकडे बघा लांब त्या डोंगरावर रोवले मायनिंग दिसते तिकडे. त्यानंतर खाली आंबोली गाव आहे इकडे. आणि बघा हा पूर्ण जो परिसर आहे हा 5-6 गावांच्या मध्ये हा परिसर आहे बघा. मार्ग म्हणून म्हणतो, काय सडा देखील म्हणतात काही लोक. पाहू शकतो आपण एवढ्याशा मोठ्या अंतरामध्ये हा पसरलेला आहे. ते बघा तिकडे अरबी समुद्र आहे. आणि खाली इकडे जायला आंबोली गावामध्ये जायला रस्ता आहे किंवा रानवली गावामध्ये जायला रस्ता आहे. जो पायवाट जुनी, आता चक्रीवादळामध्ये झाडं पडल्यामुळे ती पायवाट पूर्ण खराब झालेली आहे. आणि आता रस्ते झाल्यामुळे कोणी या पायवाटाने येत सुद्धा नाही आहेत. चला आता आपण निघणार आपल्या मेन मुख्य जे आहे कातळ शिल्प तिकडे आपण जाणार आहोत. बघा हा पूर्ण कातळी भाग आहे. सडा म्हणतात कातळी भागाना. सड्यालाही कातळ शिल्प असतात. चला जाऊया आता आपण कातळ शिल्प तिकडे. बघा मित्रांनो, आता आपण जवळजवळ मोठा अर्धा पाऊण तास चाललोय. आणि बघा आता या कातळाला आपण सड्याला वरती आता आलोय बघा. कातळ आहे पूर्ण, पाहू शकतो आपण बघा. हा सर्व परिसर बघा, हा पूर्ण कातळ आहे. पाहू शकतो बघा आपण चालतोय बघा कातळामध्ये. आणि इकडे आता आपण जी कातळ शिल्प आहे त्या कातळाला ते आपण बघायला जाणार आहोत. निघालोय जाणार नव्हते, आता आलोय आपण.
2 मिनिटावरती आपला आहे ती कातळ शिप आता. आणि बघा हा पूर्ण परिसर आहे बघा, पाहू शकतो आपण बघा. बघा मित्रांनो, आपण फिरतोय बघा कातळाला बघा, चालतोय. आणि आता आपण जी कातळ शिल्प आहेत त्यांच्या जवळ अगदी आलेलो आहोत. पाहू शकतो बघा, कांटे कातळकोण गावाच्या जवळ आहे हा भाग आणि आपल्या गावापासून खूप लांब आहे बघा. तिकडे मंडणगडचा गाव आपण तिकडून आलो बघा, त्या साईडने आपण असं फिरत फिरत आपण इकडे आलेलो आहोत आता. आणि बघा हे बघा, आता आपण इकडे या कातळ शिल्पांच्या इथे आलेलो बघा. आपण थोडं आता इकडे दम टाकणार आहोत बघा, बसणार आहोत. हे बघा मित्रांनो, ही आयरन आहे बघा, ही बघा, ही जी आयरन आहे पाहू शकतो आपण बघा. या इकडे हे बघा आयरन बघा, पाहू शकतो मित्रांनो आपण बघा. बघा ही एक आयरन आहे. अशा या कातळाला अनेक आयरणी अशा आहेत बघा. आपण पाहू बघा, तिकडे देखील आपण जाणार आहोत बघा. ही आयरन आता फुटलेली आहे बघा मित्रांनो, पाहू शकतो आपण इकडून. तर बघा मित्रांनो, आपण पाहू शकतो बघा, ही जी आयरन आहे ना, या आयरणी कशासाठी, तर जे मोजमाप केलं जायचं पूर्वीच्या काळी, या आयरनीच्या हिशोबाने सीमा हदा किंवा जे बॉर्डर आहेत त्या वाकल्या जायच्या आणि या आयरनीच्या हिशोबाने ते मोजमाप केलं जायचं बघा. त्यासाठी या आयरणी ठेवल्यासाठी बघा, त्याचं एक महत्त्व आहे या आयरनींचं, आपण पाहू शकतो. आणि इथं बघा या कातळामध्ये अशा अनेक आयरणी आहेत आणि या आयरनींच्या दरम्यानच ही कातळ शिल्प सांगितलं जातं. तर आता आपण शोधणार आहोत. आता आपण आलो चौघेजण, आपण ही कातळ शिल्प शोधणार. आपले मित्र कातळकोण गावचे अरुण भानशे, त्याचप्रमाणे शिपोळे गावचे सिद्धी जगताप या मित्रांनी आपला व्हिडिओ बनवला होता या भागाचा. आणि आज आपण देखील इकडे आलेलो आहोत. तर बघा आता सुरुवात झालेली आहे आपली या आयरणीपासून. आज सुरुवात होणार आहे बघा, इकडे तिकडे त्या आयरणी पण आपण जाणार आहोत. आणि एवढ्या या परिसरामध्ये ही सर्व कातळ शिल्प आहेत. तर चला सुरुवात करूया बघायला. आता आपली टीम सर्च करणार आहे सर्व कातळ शिल्पांची. चला आपण आधी त्या आयरणीपर्यंत जाऊया. हा परिसर बघा, या आयरणीपासून ते आयरन आहे पुढे तिकडे तिथपर्यंत बघा. हा जो कातळ भाग आहे पूर्ण, त्या कातळ भागाला ही कातळ शिल्प आहेत आणि आता आपण शोधणार आहोत. आता आपण आधी तिथं जाऊन आयरणीवर जाणार आहोत. त्या आयरणीवर जाऊन बघा हा परिसर बघा. इथून ही जी पनळी गावची बॉर्डर जातो रस्ता, त्या पनळी साईडची बॉर्डर ही आयरन आहे. आणि बघा, आणि ही आता आपण तिकडे कांटे गावची जी आयरन आहे, कांटे गाव साईडची, ती बघा ही जुनी पायवाट आहे. या पायवाटाने पूर्वीची लोक प्रवास करायची इकडून आणि ह्या कातळाला ही कातळ शिल्प आहेत आणि आपण सर्व शोधणार आहोत. चला आधी आपण तिथे जाऊया आयरणीजवळ. तर बघा मित्रांनो, आपण त्या आयरणीपासून आलो, तिकडून आलो बघा. आणि आता बघा आपण ह्या आयरणीजवळ आलेलो बघा. हे जे आयरण आहे ते खुणा जी आहे बघा, पाहू शकतो आपण. या आयरणीजवळ आता आपण आलेलो आहोत आणि ह्या आयरणीच्या परिसरामध्ये हे कातळ शिल्प आहेत. तर बघा आता आपली गँग जी आहे, आपली टीम बघा, इकडे आपला कातळ शिल्प भेटलेला आहे बघा. आपण व्हिडिओमध्ये अगोदर पाहिलं होतं एखाद्या बघा, माणूस आहे, मानवी प्रतिकृती आहे बघा. आणि बघा आता आपली मंडळी साफ करते बघा, पाहू शकतो आपण. बघा चेहरा आहे मानवी आहे बघा. बघा इकडे डोका आहे, पाहू शकतो बघा आपण. आणि हे हात वगैरे आपण आता साफ करते बघा, प्रपूर वगैरे यशू साफ करा. आणि आपण नंतर साफ केल्यानंतर आहे ना, मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे कशा प्रकारे कातळ शिल्प. अशाच प्रकारे अनेक कातळ शिल्प या कातळा आहेत. आपण ती साफ करूया, नंतर सर्व एकदम तुम्हाला दाखवणार बघा कशा प्रकारे आहेत ते, छान अशा प्रकारे. आणखीन काय काय सापडेल ते आपण नंतर पाहतो. पण आपण सर्वांनी आता आहे ना मित्रांनो,
आपण शोधूया आणि एकंदरीत जेवढी जेवढी कातळशिल्प आम्हाला भेटतील ती कातळशिल्प मी एकंदरीत तुम्हाला सर्व एकदम दाखवणार आहे. तर त्यानंतर माहिती देखील आपण नंतर घेणार आहोत. तर आपण कातळशिल्प शोधूया. बघा ही जी मानवी प्रतिकृती आहे पाहू शकतो आपण बघा. आणि त्यानंतर बघा इकडे इकडे 2 मासे आहेत बघा. हे बघा मासे दाखवले येसू खोरं बरोबर पाहू शकतो बघा आपण. हे मासे आहेत बघा. येसू तो पण इकडे दाखव. हे बघा हा एक मासा आहे. बघा त्यानंतर इकडे एक चावी देखील सापडलेली आहे. इकडे बघा या कातळाला चावी देखील आहे. हे बघा बघा मित्रांनो, आता आपण आणखीन इकडे इकडे शोधणार आहोत. आणि त्यानंतर आपण सकाळी सर्व जेवढे कातळशिल्प भेटतील त्यांची आपण माहिती नंतर घेणार आहोत. मित्रांनो बघा आपण इकडे फिरतो ह्या परिसरामध्ये आणि इकडे आहे ना बरेचसे आपल्याला कातळशिल्प सापडले आहेत बघा. आपली जी टीम आहे आपले सर्व दोस्तार आपल्यासोबत आले ते बघा शोधत आहेत आणि भरपूर अशी कातळशिल्प आपल्याला भेटलेली आहेत बघा. प्रफुल्ल देखील बघा इकडे कोरवतोय पाहू शकतो बघा आपण. इकडे छान असा मोठा मुंगूस असावा किंवा कांगारू सारखा चित्र वाटतोय बघा. त्याच्यानंतर इकडे पिंडी कोरवतोय बघा. इकडे देखील प्राणी आहे कोणतरी बघा श्रेयसने कोरवलेला आहे पाहू शकतो बघा इकडे. आणि बघा इकडे ही पिंडी आहे. आपण कोरवतो बघा इकडे व्यवस्थित असं पाहू शकतो आपण. एकंदरीत आहे ना मित्रांनो या पूर्ण कातळाला बघा त्या ऐरणीपासून ते पूर्ण या कातळाला ही सर्व या ऐरणी बघा. इकडे मुख्य ऐरण आहे बघा इकडे आणि ह्या ऐरणीकडे ही सर्व कातळशिल्प आहेत बघा. शोधतोय आपण सर्व आणि सर्व एकंदरीत बघा इकडे पण काय सापडलेलं आहे बघा. दाखवत आपल्याला पाहू शकतो आपण बघा. इकडे हे रस्ता आहे आणि बघा हे प्राणी रस्त्याने चाललेत असं काहीतरी दाखवलेलं आहे इकडे. आणखीन बघा शोध चाललेला आहे सर्व आणि आपण सुद्धा शोधतोय सर्व. शोधून झाल्यानंतर सर्वच कातळशिल्प आपण एकत्रितपणे तुम्हाला दाखवणार आहोत सर्वांना. चला शोधूया. आणखीन बघा इकडे आपण सर्व साहित्य ठेवलं आहे तिकडे आणि शोधतोय आपण सर्व. शोधूया सर्व. नमस्कार बघा मित्रांनो, आता आपण या कातळशिल्पांच्या इथं आलेलो आहोत कांटे गावची. बघा मित्रांनो जगाच्या नकाशामध्ये कांटे गाव आपल्याला कोणाला माहिती नसेल, आजूबाजूच्या परत लोकांना माहिती आहे. बघा मित्रांनो आज या कोकणामध्ये मित्रांनो अनेक कातळशिल्प अशी बारसोची कातळशिल्प असे राजापूरमधील असतील किंवा देवाचे गोठणे त्याचप्रमाणे गणपतीपुळे यासारख्या अनेक ठिकाणी ही कातळशिल्प आता आढळून आलेली आहेत. एक विषय झाला आहे, एक उत्खननाचा त्याचमध्ये एक संशोधनाचा विषय झालेला आहे की पुरातत्व विभागाकडून की कातळशिल्प जे पुरातन काळामध्ये जेव्हा माणूस अश्मयुगामध्ये किंवा रानामध्ये राहायचा त्यावेळी तो असे अनेक कातळशिल्पे किंवा चित्र रंगवायचा आणि ही कातळशिल्पे काळाच्या ओघामध्ये गेली होती. काही लोकांना माहिती नाही केलं. त्या अलीकडच्या काळामध्ये जे निसर्ग संवर्धनवाले संस्था असतील किंवा पर्यावरण संवर्धन संस्था असतील किंवा पुरातत्व विभागवाले असतील तर अशा प्रकारे ज्या संस्था वगैरे असतील तर त्या संस्था एक चांगल्या प्रकारे हे जे आपले पारंपरिक किंवा पुरातन काळामध्ये ज्या वस्तू असतील किंवा ऐतिहासिक ज्या गोष्टी असतील घडामोडी असतील त्या संवर्धन करण्याचं काम करत असतात मित्रांनो. आणि अशा ज्या गोष्टींचं संवर्धन करत असताना अनेक ठिकाणी कातळशिल्प आढळून आलेली आहेत आणि ही कातळशिल्प एक पर्यटकांचं आकर्षण देखील ठरत आहेत आणि एक विषय पुरातत्व विभागाला एक संशोधनाचा विषय देखील आहे. अशी अनेक ज्यावेळी माणूस
जंगलामध्ये राहायचा किंवा माणसाने प्रगती करायला सुरुवात केली मित्रांनो, त्यावेळी माणूस काही गोष्टी असा कोरवून ठेवू लागला किंवा ज्यावेळी दगडी हत्यारे असतील त्यानंतर तो गुहेमध्ये राहायचा, त्यानंतर त्याने विविध ठिकाणी चित्रे रंगवली कोरली। त्याच्यामध्ये मित्रांनो ही कातळ शिल्प आहेत, ही आपल्या मंडणगड रत्नागिरी जिल्ह्यामधील कांटे गाव, मंडणगड कांटे जे गाव आहे या डोंगराला या कातळ शिल्प आहेत। आणि आपण आज त्या ठिकाणी आलेलो आहोत। याच्या अगोदर माझा मित्र कातळकोण गावचा मित्र अरुण भानशे याचा देखील चॅनल आहे यूट्यूबला, त्या मित्रांनी दाखवलं होतं। त्याचप्रमाणे आपल्या शिपोळे गावचा माझा मित्र सिद्धेश जगताप याने देखील कातळ शिल्प दाखवली होती आपल्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण देखील इकडे आलेलो आहोत। आपल्यासोबत प्रफुल्ल आहे, दाखव प्रफुल्ल, त्याच्यानंतर यश आहे आणि बघा आपला शूटिंग करतो श्रेयस आहे आणि मी, अशा आम्ही चौघजण इकडे या कातळ शिल्पामध्ये आलेलो आहोत। आणि आम्ही इथं हे बघतोय आणि शोधतो, आम्ही शोधलंय आतापर्यंत, आम्ही भरपूर अशी ज्याने दाखवली होती सर्व कातळ शिल्प मित्रांनो आम्ही शोधलेली आहेत। तर त्या तुम्हाला थोड्या वेळ दाखवणार आहोत आम्ही कशा प्रकारे कातळ शिल्प ही कोरवलेली आहेत। आणि ह्याचं मित्रांनो आहे ना संवर्धन जतन आपण केलं पाहिजे। आज ह्या गोष्टी जर आपण टिकवल्या नाही तर त्या पुढील भविष्य काळामध्ये आपल्या येणाऱ्या पिढीला ह्या दिसत नाहीत। काही आताच्या काळामध्ये मित्रांनो इकडे मागे मायनिंग प्रकल्प येत होता, पण तर मी आभार मानेन की कांटे गावच्या लोकांचं की त्यांनी या मायनिंग प्रकल्पाला विरोध केला। मित्रांनो मायनिंग प्रकल्प हा अतिशय घातक आहे असा प्रकल्प असतात। हे आपल्या जमिनींचं उत्खनन केलं जातं, त्याच्यातून अनेक घातक गोष्टी घडत असतात। पाणी हा कमी होत जातो, त्यानंतर वनस्पती असतील जेव संपत्ती आहे ती सुद्धा नष्ट होत जाते। तर अशा प्रकारे आपण हे प्रकल्प जे आहेत त्यांना आपण विरोध केला पाहिजे आणि हे जी कातळ शिल्प वगैरे आहेत ते आपण जतन करून ठेवलं पाहिजे। याचा आपण वारसा आपण पुढील पिढ्या देऊ शकतो, अशा काहीतरी आपण केलं पाहिजे। तर आजच्या या कातळ शिल्प, या आपल्या कांटे गावचे कातळ शिल्प जे आहेत ते आपण जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न करूया सर्वांनी। तुम्ही देखील ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ चांगली वाटली किंवा तुम्ही आपापल्या शेजारी गावांना किंवा आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपली कातळ शिल्प आहेत ती जगासमोर यायला पाहिजेत। पुरातत्व विभागाने याची दखल घेतली तर आपलं एक पर्यटन क्षेत्र देखील होऊ शकतं। तर अशा प्रकारे आपण या जी कातळ शिल्प दाखवणार आहोत, तुम्ही सर्वांनी बघा। तर चला सुरुवात करूया आपण आता। आणि मित्रांनो हे कातळ शिल्प दाखवता आपण तुम्हाला याची माहिती सुद्धा देणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया आता हे कातळ शिल्प बघायला। तर बघा मित्रांनो हे आहे ना, एक बघा हा मानवी आकार आहे बघा, केवढं मोठं कातळ शिल्प आहे बघा। एक छान असं कातळ शिल्प आहे बघा पूर्ण। थांबून काय म्हणतात उलटा उलटा हे बघा, आपण पाहू शकतो बघा इकडून पाय आहेत बघा आणि हे असं बघा, हे पाहू शकतो बघा छान असं कातळ शिल्प बघा आहे। मोठे मनुष्य आकृती आहे बघा, पाहू शकतो आपण बघा। हा डोका आहे बघा, डोक्याचा भाग आहे। त्यानंतर बघा ही झोपलेली अशी मनुष्य आकृती आहे मित्रांनो, पाहू शकतो आपण हे बघा। हे पाय आहेत आणि बघा हा एक धोतर टाईप आहे बघा, हे खाली कमरेच्या खाली धोतर आहे। आणि पुरातन काळामध्ये एक महापुरुष असावा असं हे बघा, ह्याच्यामध्ये असं वाटतं की एखादा मूर्ती किंवा एखादा महापुरुष झोपलेला आहे असं हे कातळ शिल्प आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो याच कातळ शिल्पाच्या बाजूला इकडे बघा त्या डोक्याजवळ बघा, वरती त्या डोक्या साईडलाच बघा मासे आहेत, पाहू शकतो आपण। माशाचं चित्र आहे बघा कातळ शिल्प, आपण मगाशी कोरवले आहे, स्पष्टता दिसतोय बघा। त्यानंतर हे बघा हे देखील इकडे हा माशाचा कातळ शिल्प आहे, पाहू शकतो आपण बघा। छान असे कातळ शिल्प आपण पाहतोय, मासा, त्याला आणखीन एक मासा आहे। त्यानंतर हा इकडे मानवी आकृती पाहिली आपण, त्याचप्रमाणे इथे एक चावी देखील आहे बघा। इकडे आपण सर्व आपले साहित्य ठेवलंय, बॅग वगैरे आपली, आणि बघा इथे एक चावी देखील आहे। दगड बाजूला करा बघा मित्रांनो, आम्ही खुणा ठेवली होती मगाशी बघा, हा चावीचा आकार आहे, पाहू शकतो आपण बघा। हा देखील चावीचा आकार आहे किंवा झेंडा असावा बहुतेक बघा, छान असा आहे। त्यानंतर आता आपण पुढे सरकणार आहोत, तिकडे दुसरी कातळ शिल्प आता आपण पाहिली बघा। पहिला कातळ शिल्प पाहिला, महापुरुषाचा कातळ शिल्प पाहिलं, त्यानंतर दोन मासे पाहिले, त्याच्यानंतर आपण इकडे चावी पाहिली। आता आपण इकडे पुढे जाणार आहोत बघा मित्रांनो। आता आपण इकडे आलोय आणि बघा
इकडे देखील मासा आहे बघा, हा डॉल्फिन मासा आहे, आपण पाहू शकतो बघा. डॉल्फिन मासा काढलेला आहे बघा. बघा इकडे छान असं हे बघा, हे कातळ शिल्प आहे. त्यानंतर आपण पुढं सरकतोय बघा, इकडे या एवढ्या परिसरामध्येच ही कातळ शिल्प आहेत. त्यानंतर बघा इकडे देखील एक आकृती आहे. प्राणी कोणता प्राणी आहे समजत नाही, वेगळा पाहू शकतो बघा. असं वाटतंय की ससा असावा किंवा कासव वाटतोय, कासव सुद्धा असू शकतो हा बघा. मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल तर जर काय समजत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा कोणता प्राणी असावा हा बघा. त्याच्यानंतर इकडे आपण पुढे जातोय बघा, इकडे देखील हे प्राणी आहेत. हा पण मासाच वाटतोय किंवा कासवासारखा असं वाटतोय ना, कासवच आहे बहुतेक कासव असावा वाटतं. त्यानंतर बघा ही इकडे बकरी आहे बघा मित्रांनो, हे बघा छान अशी बकरी आहे बघा. आणखीन आता आपण दुसरे त्यानंतर आपण खाली इकडे उतरणार आहोत बघा मित्रांनो. आता आपण एक नवस बघतोय बघा, मासा आहे बघा, हा पाहू शकतो आपण. 9 नंबर देऊया आपण त्याला. नऊ नंबरचा आपण कातळ शिल्प इकडे बघितलेला आहे बघा, मासा. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे देखील अशी हे बघा, ही खारुताई आहे बघा, पाहू शकतो आपण बघा. खारुताई आहे, काठी दे जरा. हे बघा अशी इकडे शेपटी आहे ती, आणि इकडे बघा खारुताई आहे बघा. ही 10 नंबर आहे. बघा 10 नंबरचे शिल्प आपण बघितलं, खारुताई आहे. त्यानंतर हा बघा, हा पण एक मासाच वाटतोय. तिकडून आपल्याला माशाचे शिल्प असे बरेच भेटलेले आहेत बघा. नंबर टाक 10 11 नंबर द्या इकडे. इकडे उघडा इकडून. हे बघा हे 11 नंबर शिल्प आहे बघा, आपण पाहतोय. त्याच्यानंतर इकडे फूल आहे बघा, एक असं गुलाबाचं फूल आहे हे बघा, असा फुलाचा आकार आहे बघा. आपण पाहू शकतो बघा. आणि हा बघा याचा असा इकडे प्लेट आहे. त्याच्यानंतर बघा हा असा फुलाचा आकार आहे. हा आपला किती शिल्प आहे? 12वा. हा बघा हा आपला 12वा कातळ शिल्प आहे, पाहू शकता आपण बघा. हे फूल आहे बघा. त्याच्यानंतर तर आपण इकडे जाणार आहोत पुढे. मित्रांनो आपण बघा हे कातळ शिल्प पाहतो, याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येत आहे की पूर्वीच्या काळी माणूस ही कातळ शिल्प किती वर्षापूर्वीची असतील हे आपण सांगू शकत नाही. एक अंदाज लावू शकतो. म्हणजे एक आख्यायिका सांगते जाते की ही कातळ शिल्प पांडव काळामध्ये आहे, पण पांडव काळामध्ये असं सांगू शकत नाही. कारण माणूस ज्यावेळी प्रगतीच्या टप्प्यामध्ये आला, ज्यावेळी माणसं प्रगती करायला सुरुवात केली, त्यावेळी माणसं काही जे आपल्या आजूबाजूच्या परिसराचे काही प्राणी असतील, पक्षी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ते चित्रित करून ठेवायचे. आपण नेमकं काळ आपण पाहिलं की लेणी देखील आपण अशा अनेक लेणी पाहिल्या, त्याच्यामध्ये अनेक अशी चित्र आपण छायांकित केली दिसली आपल्याला. त्याचप्रमाणे कातळ शिल्प देखील हाच प्रकार आहे की त्यावेळी माणूस आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्यावेळी माणसाने प्रगती करायला सुरुवात केली, ज्यावेळी माणसाला अवगत ज्ञान अवगत होऊ लागलं, त्यावेळी माणूस हे जे काय आजूबाजूचा परिसर आहे तो रेखाटून ठेवायचा. त्यामुळे ताम्रपट असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, अशाच अनेक चित्र माणूस ही
रेखाटून ठेवत असे. आणि मित्रांनो आपण पाहिलं आतापर्यंत पाहिले आपण 11-12 कातळशिल्प पाहिले आणि पुढे पण पाहतोय. बघा याच्यामध्ये मासे असतील किंवा प्राणी असतील, गाय असतील किंवा इतर प्राणी जे आहेत, जे त्याच्या माणसाच्या सभोवताचे जे प्राणी पक्षी असतील ते माणसानं रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच प्रगतीच्या टप्प्यामध्ये असताना माणूस हे सर्व रेखाटत होता आजूबाजूच्या परिसरातील. त्याच्यामुळे हे कालावधी किती कालखंडापूर्वीचा असेल, 10,000 वर्षापूर्वीचा असेल, 20,000 वर्षापूर्वीचा किंवा इतर अनेक वर्षापूर्वीचा असेल हे आपण नक्की सांगू शकत नाही. पुरातत्व खात्याने जर याची चौकशी केली किंवा यावरती अभ्यास केला तर याचं योग्य ज्ञान त्यांना मिळू शकते किंवा योग्य माहिती मिळू शकते. त्यासाठी आपण प्रयत्न करूया की ही सर्व कातळशिल्प आहेत ती जगासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि आज थोडासा आमचा प्रयत्न देखील असणार आहे बघा. आणि माझ्यासोबत ही टीम आहे, मी त्यांचं नेहमीच ऋणी राहीन की त्यांच्यामुळे मला आज हा व्हिडिओ करता आलेला आहे. तर अजून आपण पाहणार आहोत की आता आपण किती पाहिले शिकतोय, 12 कातळशिल्प आपण पाहिलेले आहेत. आणि आता इकडे उर्वरित जी कातळशिल्प आहेत ह्या भागाला ती देखील आता आपण पाहणार आहोत. तर कसं आहे की आपल्या सभोवताली ज्या माणसाने जे काही प्राणी पक्षी असतील त्याची चित्र आहेत. तर आता पाहूया आमच्या या कांटेगावच्या कातळशिल्पांमध्ये ही वस्तू आपल्याला पाहायला मिळतात बघा. हा आणखीन नवीन कातळशिल्प आहे. नेमकं काय आहे ते समजत नाही आहे, पण हे किती कातळशिल्प आहे, 13वा नंबर. टाक इकडे प्राणी वाटते बघा मित्रांनो अशा प्रकारे. इकडून हे त्याचं तोंड वाटतंय बघा इकडे. आणि बघा इकडे आहे ते पाय आहे ते. आणि ही इकडे शेपटी आहे बघा. कोणता प्राणी आहे काय समजत नाही, पण हे 13वं कातळशिल्प आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकतो काय समजत नाही बघा. आणि त्यानंतर इकडे आपण पाहतोय बघा हा मुंगूस आहे. मुंगूस हा कितवा शिल्प आहे आपला, 14वा नंबर. टाका गोल करा ह्याला. बघा हे 14वं कातळशिल्प आहे आपण पाहतोय. त्याच्यानंतर बघा इकडे ही गाय आहे बघा, गाय किंवा बैल आहे. हा 15वं कातळशिल्प आहे आपण पाहतोय बघा. बघा हे मुंगूस आणि ही गाय. त्याच्यानंतर आपण इकडे पुन्हा बघा इकडे देखील एक मासा आहे. हे मगर आहे बघा, मगर वाटते बघा. त्याच्या तोंडावरून बघा मगर वाटते. किती आहे, 16वं कातळशिल्प आहे. डार्क कर जरा बघा मगर. त्याचप्रमाणे हा बघा इकडे देखील आहे कातळशिल्प एक. मासाचं वाटतं जास्त असे मासे आपल्याला आढळतात ते 17वा टाका. त्यानंतर बघा आता आपण पुढे निघतोय बघा मित्रांनो. इकडे शंकराची पिंडी आहे पाहू शकतो आपण. इकडे बघा पिंडीचा आकार आहे बघा. बघा पाहू शकतो. हे 18वा कातळशिल्प आहे बघा. शंकराची पिंडी आहे बघा मित्रांनो पाहू शकतो आपण. आणखीन आहे इकडे देखील आहे. प्रफुल्ल दाखवतोय आपल्याला. हा इकडून पाहू शकतो कोणता तो प्राणी आहे बघा. कुत्रा आहे की कुत्रा वाटतो ना, धावता कुत्रा वाटतोय बघा. कंप्लीट पाहिजे आपल्याला, 19 झालेले आहेत बघा पाहू शकतो आपण. हे आपण 19वा कातळशिल्प आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे देखील आपण एक पाहिलं होतं मगाशी. इथे हे बघा मित्रांनो हे 20वं कातळशिल्प आहे. नंबर टाक इथे. त्याच्यामध्ये आहे ना हा असा रस्ता दिसतोय आणि ह्या रस्त्यावरून आहे ना हे प्राणी चालतायत. असं एक कातळशिल्प आहे बघा पाहू शकतो आपण. बघा हा असा रस्ता आहे बघा आणि याच्यावरून हे प्राणी चालत निघाले असं चित्र काहीतरी कोरलेलं असं अंदाज असावा असं मला वाटतोय. पाहू शकतो आपण. अशा प्रकारे बघा आपण आतापर्यंत बघा मित्रांनो हे आपलं 20वं कातळशिल्प आहे बघा. इकडून इकडून आपण असं या परिसरामध्ये फिरलो बघा. या परिसरामध्ये आपण असे
फिरलो इकडे. बघा मित्रांनो, आपण पाहू शकतो की आपण जी जेवढी 20 कातळशिल्प पाहिली, 20 कातळशिल्पामध्ये आपण पाहिलं की मासे पाहिले, बरेच असे मासे पाहिले आपण. त्यानंतर जे प्राणी आहेत सभोवतालचे, गाय पाहिली, बकरी पाहिली, त्याचप्रमाणे मुंगूस देखील पाहिला, त्याचप्रमाणे इकडे मासे सर्व. तर एकंदरीत असं याच्यावरून एक निष्कर्ष होता की माणूस ज्यावेळी प्रगतीच्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यावेळी तो कोरीव काम करून ठेवला का तो आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ज्या काही सभोवताच्या दिसणारे प्राणी असतील, पक्षी असतील किंवा इतर ज्या वस्तू असतील तो कोरवून ठेवत असे. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही कातळशिल्प. मित्रांनो, आज खूप असं बरं वाटतंय मला की कारण आज इतक्या वर्षाने आपल्या देखील या कातळावरती कातळशिल्प आहेत हे माहीत पडलं. ज्याने ज्या व्हिडिओ पाहिले आपण, अरुण मानशीची व्हिडिओ पाहिली, त्याचप्रमाणे सिद्धेश जगतापची व्हिडिओ पाहिली, त्याच्यावर आपल्याला याची माहिती मिळाली. मित्रांनो, खरंच मी त्या दोघांचे धन्यवाद करेन. त्याच्यानंतर अविनाश आला होता त्यांच्यासोबत, त्यांनी ती माहिती चांगल्या प्रकारे सांगितली होती. आणि आज आम्ही चौघेजण इकडे फिरायला आलो आणि एकंदरीत छोटी मोठी अशी आम्ही 20 कातळशिल्प मित्रांनो शोधून म्हणजे दाखवली तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, ही कातळशिल्प आहेत. ही कातळशिल्प आपण जगाला दाखवू शकतो. आपल्या सोशल मीडियामध्ये सध्या खूप मोठी ताकद आहे आणि आपण सर्वांनी हा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, ही जी जो आपला पारंपरिक वारसा आहे तो आपण पुढच्या पिढीला कसा द्यायचा ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. माझा जर व्हिडिओ कोण कोण पाहत असतील त्याने आपण हे व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी शेअर करा, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये शेअर करा, सर्व आपल्या मित्रांना पाठवा. कारण जेणेकरून ही जी कातळशिल्प आहेत याची आपण सर्वांनी पुरातत्व विभागाने नोंद घेतली पाहिजे. शासनापर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे किंवा हे कातळशिल्पांची माहिती शासनापर्यंत गेली पाहिजे आणि आपल्या ह्या विभागाचं संवर्धन कसं होईल याच्याकडे सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मित्रांनो, मायनिंग सारखे प्रकल्प जर आले, विनाशक प्रकल्प, तर हा सर्व ही आपली संपदा आहे, ही सर्व जो ऐतिहासिक ठेवा आहे हा सर्व नष्ट होऊन जाणार आहे. म्हणून आपण मायनिंग सारखे जे घाणेरडे प्रकल्प असतील त्यांना देखील आपण विरोध केला पाहिजे. खरंच कांटेगावच्या ग्रामस्थांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला म्हणून आज आपण ही कातळशिल्प पाहतोय. तर मित्रांनो, एकंदरीत मानवाच्या या प्रगतीच्या टप्प्यातील सर्व जी कातळशिल्प आहेत जे आपल्या लोकांना माहीत नव्हती, एक रहस्य हे आपण आज जगासमोर सादर करणार आहोत आणि अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सादर झालेला आहे. आपण सुद्धा थोडा प्रयत्न करणार आहोत आणि जेणेकरून ही कातळशिल्प संवर्धनासाठी किंवा संरक्षणासाठी आपला देखील हातभार लागेल. तुम्ही देखील ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. त्याच्या आधी आपण थोडंसं एक इकडे पाणबुरुज देखील आहे तो बघण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला सापडला तर तो आपण बघणार आहोत आणि त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर एकंदरीत आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण ही कातळशिल्प पाहिलेली आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ छानपैकी शेवटपर्यंत बघितला असेलच. तुमचं देखील धन्यवाद. मित्रांनो, आहे तर थांबणार नाही. आधी आपण पाणबुरुज बघूया भेटतोय का आपल्याला, त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओ संपवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवाल अशी मी अपेक्षा करतो आणि आपण पुढच्या व्हिडिओला आपण कंटिन्यू राहणार आहोत. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण ही कातळशिल्प बघितली. आतापर्यंत फिरलो आपण सर्व. आपण काय करतो मित्र, आपण सर्व फिरलो, परंतु जर एखादे नवीन कोण पर्यटक आले किंवा नवीन माणसं जर आली तर त्यांना देखील कुठं कुठं आहेत का ते माहीत पडावी यासाठी आम्ही काय करतोय बघा. आता आम्ही सर्व जी कातळशिल्प आहेत ना त्यांना अशी बॉर्डर करतोय बघा, दगडाची बॉर्डर करतोय आम्ही, जेणेकरून नवीन माणसाला ती पटकन कातळशिल्प बघता यावीत, माहीत पडावी, शोधायला वेळ जाऊ नये. त्यासाठी बघा आम्ही काय करतोय, पूर्ण जी कातळशिल्प सर्व आहेत त्यांना आम्ही बॉर्डर करून घेतोय दगडाची. बघा आपले सर्व मित्र बघा हे काम करत आहे. खूपच त्यांचं कौतुक करायचं लागेल आपल्याला, कारण जेणेकरून त्यांच्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ बनवायला मिळाला. मला सोबत कोण मिळत नव्हते. तर बघा आता आपण हे सर्व हे जे आहे त्यांना आपण सर्वांनी बॉर्डर करूया. सर्व कातळशिल्प आपण बॉर्डर करणार आहोत. त्याच्यामुळे नंतर बॉर्डर करण्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आम्ही सर्व कातळशिल्पांना बॉर्डर केलेली आहे ती. बघा मित्रांनो, आता आपण ह्या जी कातळशिल्प आहेत त्यांना सर्व बॉर्डर लावून घेतोय बघा, जेणेकरून जी नवीन लोक येतील त्यांना माहीत पडेल. बघा इकडे देखील आपण सर्वांना बॉर्डर लावले बघा. हे बघा हे जे आहे हे अशा प्रकारे आपण बॉर्डर लावून घेतोय बघा. हे बघा इकडे देखील लावलेली आहे आपण सर्वांना. जिथे जिथे कातळशिल्प आहेत तिथे तिथे आपण बघा अशी बॉर्डर लावून घेतलेली आहे, जेणेकरून नवीन जे लोक आहेत त्यांना लगेच समजेल. पाहू शकतो आपण बघा अशा प्रकारे आपण दगडांची बॉर्डर लावून घेतलेली आहे बघा. मस्तपैकी आपले काम करत सर्व मित्रांनो. एक पुढच्या पिढीला किंवा इतरांना जो हा
वसा आहे तो आपण देण्यासाठी प्रयत्न करतोय बघा. खूप आनंद वाटला बघा मित्रांनो. आम्हाला भरपूर टाइम झाला इकडे येऊन, पण आम्हाला अजून थकल्यासारखं वाटलेलं नाही. एक नवीन काहीतरी पाहायला मिळते आता आनंद वाटतोय बघा मित्रांनो इकडे आम्हाला. आणि बघा मस्तपैकी असं आम्ही सर्व एक नवीन आनंद, अजून तर थकवा वगैरे वाटले नाही. आता आम्हाला 2 ते 3-4 तास व्हायला आले तिकडे हे सर्व स्वतःने बघा. आणि आता आम्ही फायनली बघा इकडे सर्व ह्यानं लावून घेतलेलं आहे बघा, जेणेकरून जे नवीन लोक येतील त्यांना हे लवकरात लवकर सापडावी कातळ शिल्प, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो आता 1:30 वाजलेला आहे. आम्ही सकाळी आलो होतो 11 वाजता आणि आता बघा आम्हाला भूक लागलेली आहे. आम्ही भाकरी आणलेली आहे बघा इकडे. हे बघा सर्व आता मंडळी आमची भाकरी खायला बसते. सुकट आहे आणि बघा या सुबक बघा इकडे भाकरी आणि कोळवाई सुकट आहे आणि भाकरी आणल्या बघा तांदळाची आम्ही. आणि आता आम्ही जेवायला बसतो इकडे. तुम्ही देखील या सर्वांनी जेवायला बघा. असं पावसाचा थोडं थोडं गळायला लागले बघा. आणि चला या भाकरी खायला सर्वांनी बघा. तर बघा मित्रांनो आता आपण इकडे कातळ शिल्प जे आहेत कांटे गावचे इथे आपण उभे आहोत. आणि सकाळपासून आपण आलो होतो. आता जवळजवळ 3 ते 4 तास आपण इकडे ही कातळ शिल्प शोधले. आपल्या मित्रांनी जी दाखवली होती देखील आपण तुम्हाला दाखवली मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कांटे गावच्या या ज्या कातळ किंवा या सड्याला, या ज्या सडा या भागाचं रानाचं नाव सडा आहे, आम्ही मार्ग देखील म्हणतो किंवा सडा. तर या सड्याचे कातळ शिल्प आहेत ज्या माणसाच्या प्रगतीच्या पहिल्या टप्प्यातील माणसाने जे काही कोरून ठेवलेली कातळ शिल्प आहे त्याच्यामध्ये माणूस दैनंदिन जीवनामध्ये ज्याच्या आजूबाजूचे जे प्राणी पक्षी जे काही त्याला दिसत असे ते तो कोरून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि ही कातळ शिल्प त्याच्यामध्ये आपण पाहिले की प्राण्यांची चित्र आहेत, दिसते का बरोबर, प्राण्यांची चित्र आहेत माझ्याकडे बघा. त्याचप्रमाणे मासे आहेत, त्याचप्रमाणे इतर जे काही छोटी मोठी जे चित्र आहेत. एकूण आपण इथे 20 कातळ शिल्प आपण पाहिली मित्रांनो. टोटल लहान मोठी अशी 20 कातळ शिल्प आपण आतापर्यंत या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत मित्रांनो. ही जी कातळ शिल्प आहेत ही पारंपरिक जो वारसा आहे हा समाजापुढे किंवा इतर पुढच्या पिढीकडे देणे हे आपलं काम आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. या गोष्टींची दखल जर पुरातत्व विभागाने घेतली किंवा संवर्धन करणाऱ्या ज्या आहेत, निसर्ग संवर्धन करणाऱ्या किंवा ज्या ऐतिहासिक वास्तू संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडून जर यांची दखल घेतली गेली तर एक पर्यटन क्षेत्र देखील होऊ शकतं. आणि ही जी पुढचा हा वारसा आहे तो पुढील पिढ्याला आपण देऊ शकतो मित्रांनो. माझं आपल्या सर्वांना एवढीच विनंती असेल की तुम्ही ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, इतर सोशल साईटवरती पाठवा, जेणेकरून या गोष्टीची दखल घेतली जाईल. आणि हे जे आहे हे आपण जतन करून ठेवूया मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाच असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रांनो. हे व्हिडिओ बनवताना आपल्याला आपल्यासोबत आपला प्रफुल्ल, त्याचप्रमाणे दाखवून श्रेयश आणि यश तिघे आणि मी अशा आम्ही चौघे आलो होतो. एकंदरीत हा 4 तास आम्ही ते शूट केला. त्याचप्रमाणे शोधले कातळ शिल्प. आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ आम्ही पाहिला होता अरुण भानशीचा असेल किंवा सिद्धेश जगतापचा असेल, त्यांना दिलेली माहिती अविनाश मांडवकरने असेल, याच्या अनुषंगाने आम्ही हे शोधण्याचं काम केलं. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेलच. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून सर्व आपल्या मित्रांना पाठवा. मी पुन्हा सांगतो की सर्व ही माहिती आपल्या जगासमोर येऊ द्या. आणि मित्रांनो या लोकेशनचं मी लोकेशन ॲड केलं गुगल मॅपवरती. या कातळ शिल्पाचं लोकेशन देखील ॲड केलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ते तुम्ही पाहून तुम्ही इकडे येऊ शकता. तर मित्रांनो आपण थांबणार आहोत आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.